नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. MH BEd CET 2026 संदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. तर आजचा विषय आहे जनरल नॉलेज सामान्य ज्ञान 2021 ते 25 मागील वर्षी विचारलेले प्रश्न आणि वारंवार येणारे जे प्रश्न आहेत तर या संदर्भातला सराव आपण घेणार आहोत. तर याच्यामध्ये पाहू शकता की इतिहास आणि राज्यशास्त्र तर हिस्ट्री आणि पॉलिटिकल यामधील जे प्रश्न आहेत तर हे आपण पाहूया. तर याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे गीता रहस्य या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर याच्यामध्ये विनोबा भावे, बिपिनचंद्र पाल, लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक. तर लक्षात घ्या की गीता रहस्य महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या ग्रंथाचे लेखक बाळ गंगाधर टिळक आहेत. तर बाळ गंगाधर टिळक त्यांनाच लोकमान्य टिळक असे म्हणतात. तर यांनी गीता रहस्य हा जो ग्रंथ आहे तो लिहिलेला आहे. त्याच्यानंतर भारताच्या राष्ट्रध्वजाची तिरंग्याची रचना कोणी केली? तर याच्यामध्ये रवींद्रनाथ टागोर, पिनागली व्यंकय्या, त्याचबरोबर पाहू शकता की सरोजिनी नायडू, महात्मा गांधी. तर भारताच्या राष्ट्रध्वजाची जो तिरंगा आहे तर याची रचना ऑप्शन क्रमांक बी पिनागली व्यंकय्या तर यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा प्रश्न मेरा भारत महान ही घोषणा कोणाशी निगडीत आहे? तर याच्यामध्ये इंदिरा गांधी, राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री, सिंग. तर मेरा भारत महान तर ही घोषणा ऑप्शन क्रमांक ब राजीव गांधी यांच्याशी निगडीत आहे. प्रश्न चौथा, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, मौलाना अबुल कलाम आझाद, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यानंतर पंडित नेहरू. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मौलाना अबुल कलाम आझाद. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे लोकहितवादी म्हणून कोणास ओळखले जाते? याच्यामध्ये गोपाळ हरी देशमुख, ज्योतिराव फुले, बाळशास्त्री जांभेकर, साने गुरुजी. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की लोकहितवादी म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांचं नाव आहे ऑप्शन क्रमांक ए गोपाळ हरी देशमुख. प्रश्न 6वा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू. तर सगळ्यांना माहिती आहे की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटलं जातं. प्रश्न 7वा, सत्यशोधक समाजाची जी स्थापना आहे ती कोणी केली? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना विठ्ठलरामजी शिंदे, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, बाबा आमटे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सत्यशोधक जो समाज आहे तर याची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा, पंचायती राज व्यवस्था स्वीकारणारे पहिले राज्य कोणते? पंचायती राज व्यवस्था स्वीकारणारे पहिले राज्य महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि उत्तर प्रदेश. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की पंचायत राज आहे ती व्यवस्था स्वीकारणारे पहिले राज्य आहे ऑप्शन क्रमांक बी राजस्थान. हे उत्तर बरोबर आहे. चले जाव आंदोलन कोणत्या साली सुरू झाले? 1920 साली, 1930 साली, 1942 साली, 1947 साली. तर लक्षात घ्या चले जाव आंदोलन लक्षात घ्या महत्त्वाचं आंदोलन आहे. तर हे आंदोलन 1942 ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर आहे. 1942 साली हे आंदोलन सुरू झालं होतं. 10वा प्रश्न राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? याच्यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान किंवा स्पीकर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष. लक्षात घ्या की ऑप्शन क्रमांक याच्यामध्ये पाहू शकता की बी उपराष्ट्रपती असतात. त्याच्यानंतर काही प्रश्न आहेत तंत्रज्ञान आणि संगणक. तर यांच्यावरती महत्त्वाचे प्रश्न आपण पाहूया की सगळ्यांना माहिती आहे की व्हॉट्सॲपची मालकी आहे कोणत्या कंपनीकडे आहे? तर याच्यामध्ये इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट किंवा गुगल. तर लक्षात घ्या व्हॉट्सॲपची मालकी सध्या फेसबुक ऑप्शन क्रमांक बी या कंपनीकडे आहे. तर याच्यामध्ये पुढचा 12वा प्रश्न आहे की वेबसाईटचा जो ॲड्रेस असतो तर या बाजूला ॲड्रेस येतो तर त्या ॲड्रेसला तांत्रिक भाषेमध्ये काय म्हणतात? HTML, हायपरलिंक, होमपेज किंवा URL. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच की वेबसाईटचा जो पत्ता असतो तर त्याला URL असं म्हणतात. जो ॲड्रेस टाकल्यानंतर आपल्याला वेबसाईट ओपन होते तर याला URL असे म्हणतात.
प्रश्न क्रमांक 13, संगणकाचा मेंदू कोणास म्हटले जाते? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मेंदू म्हणजेच ब्रेन लक्षात घ्या, की रॅमला म्हटलं जातं, हार्ड डिस्कला म्हटलं जातं, की सीपीयूला म्हटलं जातं, की मॉनिटरला म्हटलं जातं. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की संगणकाचा मेंदू सीपीयू या पार्टला म्हटलं जातं. प्रश्न 14 जो आहे की WWWचा पूर्ण अर्थ म्हणजेच फुल फॉर्म काय आहे? वर्ल्ड वाईड वेब, वर्ल्ड होल वेब, वर्ल्ड वेब, त्यानंतर वेब वर्ल्ड वाईड. तर याच्यामध्ये ऑप्शन लक्षात घ्या महत्त्वाचे आहेत. तर WWWचा पूर्ण अर्थ आहे काय? वर्ल्ड वाईड वेब. तर ऑप्शन क्रमांक ए ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 15वा महत्त्वाचा प्रश्न, भारताने विकसित केलेल्या पहिल्या सुपर कम्प्युटरचे नाव काय आहे? पृथ्वी, परम, त्यानंतर अग्नी, त्यानंतर सिद्धार्थ. तर भारताने पहिला जो विकसित केलेला सुपर कम्प्युटर होता त्याचं नाव आहे परम कम्प्युटर असं या कम्प्युटरचं नाव आहे. प्रश्न पुढचे आहेत विज्ञान आणि पर्यावरणाशी निगडीत आहेत. तर LPG गॅस आहे, तर या गॅसचे पूर्ण नाव काय? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की LPG गॅस आहे तर याच्यामध्ये लार्ज पेट्रोल गॅस किंवा लोअर पाईप गॅस असे म्हणतात किंवा लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस किंवा लार्ज पाईप गॅस. तर याच्यामध्ये LPG लक्षात घ्या, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. तर अशा प्रकारे LPGचा फुल फॉर्म आपल्याला पाहायला मिळेल. सध्या वाहनांसाठी सर्वात कमी प्रदूषण करणारे इंधन कोणते? तर महत्त्वाचा प्रश्न आहे की वाहनांसाठी सर्वात कमी प्रदूषण करणारे इंधन रॉकेल, CNG, डिझेल, कोक. तर लक्षात घ्या, रॉकेल आणि डिझेल यांच्यामार्फत जास्त प्रदूषण होतं, पण CNG मार्फत कमी प्रदूषण होत असल्याने ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. 18वा प्रश्न, मानवी शरीरातील रक्ताचा लाल रंग कशामुळे येतो? तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक ए हिमोग्लोबिन, दुसरा ऑप्शन आहे क्लोरोफिल, तिसरा आहे प्लाझ्मा आणि चौथा आहे WBC. तर यामध्ये करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए हिमोग्लोबिन. यामुळे लक्षात घ्या शरीरातील रक्ताचा लाल रंग असतो. प्रश्न 19वा, सूर्यापासून मिळणारे जीवनसत्व कोणते? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की सूर्यापासून मिळणारे जीवनसत्व अ जीवनसत्व, ब जीवनसत्व, जीवनसत्व क आणि जीवनसत्व ड. तर लक्षात घ्या सूर्यापासून मिळणारे जीवनसत्व ऑप्शन क्रमांक डी हा जो पर्याय आहे तो बरोबर आहे. 20वा प्रश्न आहे, वातावरणात सर्वात जास्त प्रमाणात कोणता वायू असतो? वातावरणामध्ये सर्वात जास्त प्रमाणात असणारा वायू कोणता? तर याच्यामध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन. तर लक्षात घ्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नायट्रोजन हा वायू जो आहे तर याचं प्रमाण वातावरणामध्ये सगळ्यात अधिक आहे. याच्यामध्ये भूगोल आणि संस्कृती या संदर्भातले आपण प्रश्न 10 पाहणार आहोत. तर खालीलपैकी कोणते आसामचे पारंपरिक लोकनृत्य आहे? तर याच्यामध्ये सगळ्यांना माहितीच आहे की आसामचे लोकनृत्य या संदर्भात आपण यापूर्वीच आपला व्हिडिओ जो आहे तो दिला होता. याच्यामध्ये प्रश्न आला होता की आसामचे पारंपरिक नृत्य सगळ्यांना माहिती आहे की कथ्थक, त्यानंतर भरतनाट्यम, ओडिशी किंवा बिहू किंवा ओडिशी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बिहू. तर आसामचे जे पारंपरिक नृत्य आहे त्याला बिहू असे म्हणतात. त्यानंतर गांधीजींचे आवडते भजन वैष्णव जन तो कोणी लिहिले? गांधीजींचे आवडते भजन वैष्णव जन तो नरसिंह मेहता, संत कबीर, संत तुलसीदास, ज्ञानेश्वर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे वैष्णव जन तो. हे जे भजन आहे ते नरसिंह मेहता यांनी लिहिलेले आहे. प्रश्न 23वा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? सगळ्यांना माहिती आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुणे असेल, अहमदनगर असेल, नाशिक असेल, नागपूर. तर या पर्यायांपैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे तो ऑप्शन क्रमांक बी अहमदनगर जिल्हा. प्रश्न 24वा, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद, बुलढाणा, जळगाव, अकोला. तर लक्षात घ्या ऑप्शन देण्यात आलेले आहेत की लोणार सरोवर जे आहे तर हे जे आहे तर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे बरोबर आहे. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? लक्षात घ्या महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये गोदावरी, गंगा, नर्मदा आणि ब्रह्मपुत्रा. तर सर्वात लांब नदी जी आहे ती गंगा नदी म्हणून ओळखली जाते. विभाग
पाचवं आहे शिक्षण आणि संस्था. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की UGCचे मुख्य कार्यालय कोठे आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, दिल्लीला आहे, बेंगळुरूला आहे, म्हैसूर आहे की मुंबई. तर ऑप्शन क्रमांक लक्षात घ्या, UGCचे मुख्यालय लक्षात घ्या कुठे आहे. तर हा जो पर्याय आहे तो महत्त्वाचा आहे. तर ऑप्शन क्रमांक लक्षात घ्या, UGC जे आहे तर याचं मुख्यालय जे आहे ते दिल्ली या ठिकाणी आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे. केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, विशेष सूची. प्रश्न क्रमांक लक्षात घ्या 27 आहे. शिक्षण जो महत्त्वाचा विषय आहे तो समवर्ती सूचीमध्ये आहे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. NCERT लक्षात घ्या ही संस्था कशाशी संबंधित आहे. प्रश्न 28वा लक्षात घ्या, NCERT ही संस्था उच्च शिक्षण, शालेय शिक्षण, तांत्रिक शिक्षण, कृषी शिक्षण. तर NCERT ही शिक्षण संस्था लक्षात घ्या की शालेय शिक्षण संस्थांशी संबंधित आहे. ऑपरेशन ब्लॅकबोर्ड ही मोहीम कशासाठी सुरू केली होती. सगळ्यांना माहिती आहे, रस्ते विकास, प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारणे, उच्च शिक्षण किंवा डिजिटल साक्षरता. तर सगळ्यांना माहिती आहे की जी ऑपरेशन ब्लॅकबोर्ड ही मोहीम सुरू करण्यात आली होती तर प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारणे यासाठी करण्यात आली होती. आणि शेवटचा प्रश्न आहे की शिक्षण हक्क कायदा RT लक्षात घ्या कधीपासून अंमलात आणण्यात आला. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. तर हा जो कायदा आहे याच्यामध्ये 25% जागा आहेत RT अंतर्गत गरीब वंचित घटकातील प्रवर्गातील बालकांना त्यांना दिला जातो. तर हा जो कायदा आहे सन 2010 पासून अंमलात आणलेला आहे. तर अशा प्रकारे आपण महत्त्वाचे मागील सन 2021 पासून ते 25 पर्यंत महत्त्वाचे परीक्षेत विचारलेले 30 प्रश्नांचा सराव आपण पाहिला. तर अशाच प्रकारे आता महत्त्वाचे व्हिडिओज अपलोड करण्यात येणार आहेत. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये.